सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल कंपाऊंड परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिराच्या देवीची जत्रा बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे। या निमित्ताने मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसह भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। सोलापूर शहरातील वीरशैव लिंगायत गवळी समाज तसेच सोलापूर शहर व परिसरातील असंख्य भाविकांचे श्री महालक्ष्मी माता हे श्रद्धास्थान आहे। सिव्हिल हॉस्पिटल परिसरात असलेल्या या मंदिरात भाविकांकडून नियमितपणे देवीची पूजा अर्चा केली जाते। दर मंगळवार, शुक्रवार तसेच पौर्णिमेला विशेष पूजा अर्चेचे आयोजन करण्यात येते। ट्रस्टच्या वतीने दर 3 वर्षांनी येणाऱ्या आषाढ महिन्यातील अमावस्येला महायात्रेचे आयोजन करण्यात येते। त्यानुसार यंदा बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी महायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी देवीच्या मूर्तीची विधिवत पूजा करून मिरवणूक काढण्यात येणार आहे। मिरवणुकीमध्ये सुमारे 1000 महिलांसह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली। मिरवणुकीचा मार्ग तुळजापूर वेस्ट नंतर शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून होत सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिरापर्यंत असणार आहे। मिरवणुकीत ढोल, ताशा, लेझिम आदी पारंपरिक वाद्यांचा सहभाग असणार असून भक्तिमय वातावरणात मिरवणूक पार पडणार आहे। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात येणार आहे। भाविकांसाठी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे। तसेच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून गरजू रुग्णांना मदत करण्याचा उपक्रमही राबवण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे। या धार्मिक कार्यक्रमात समाज बांधवांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। जत्रा व मिरवणूक यशस्वी करण्यासाठी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच वीरशैव गवळी समाजातील अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। या मंदिराचे दिनांक 12 रोजी सोलापूर शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी पहाटे अभिषेक होईल आणि दुपारी 12 ते रात्री 10 पर्यंत 25 ते 30 हजार महिला भक्तांना व पुरुषांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। आणि दिनांक 11 रोजी दुपारी 4 वाजता तुळजापूर येथील 1500 ते 2000 महिला जलकुंभ घेऊन तुळजापूर मधला मारुती, माणिक चौक, तुळजापूर भवन आणि सिव्हिल हॉस्पिटल अशा या ठिकाणी त्या सांगता ही सिव्हिल हॉस्पिटलमधील मंदिरात होईल। आणि त्यानंतर पुन्हा त्या महिलांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। आणि संध्याकाळी 8 ते रात्री 10 या वेळेमध्ये आमच्या समाजातील जुन्या पद्धतीचे जात्यावरील गाणे याची आदल्या दिवशी 11 तारखेला याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। तरी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आमची ही बातमी आपल्या प्रेसमध्ये देऊन जास्तीत जास्त भक्तजनांना महाप्रसादाचा लाभ आणि दर्शनचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो।